आणखीन एक मोठी बातमी येते पालघरमधून आपल्या हाती, ती म्हणजे पालघरच्या सावरे इथे दुपारी 12:15च्या सुमारास ईव्हीएमचं मशीन बंद पडलं। त्यामुळे साधारण 20 मिनिटं मतदान प्रक्रिया खोळंबली होती। त्यामुळे मतदारांच्या मोठ्या रांगा इथे लागल्या। काही तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती मिळते। राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, नेमकं काय झालं, किती वेळाने ही मशीन सुरू झालं? नक्कीच सर, मिलिंद सर, आपण बघायला गेलं तर पालघरमधील जे सावरे आहे या ठिकाणी जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन जे आहे ते बंद पडलेलं होतं। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळाल्या। असाच प्रकार जो आहे तो पालघरमधील जे दातिवरे आहे या ठिकाणी सुद्धा घडला होता। जवळपास अर्धा तास या ठिकाणी ईव्हीएम मशीन जे आहे ते बंद होतं आणि त्याच्यामुळे मतदार जे आहेत ते पूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती खोळंबलेली पाहायला मिळाली। दोन्ही ठिकाणी ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या दुरुस्त झालेल्या आहेत। मात्र कुठेतरी पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात सुद्धा आता मतदानाचा आकडा आहे, टक्केवारी जी आहे ती वाढताना दिसते। तर दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीने नागरिकांचा खोळंबा होत असेल तर कुठेतरी संध्याकाळपर्यंत मतदार जे आहेत ते या सगळ्या मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवतील का, असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।